बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा नवी मुंबईमध्ये आता धडकणार आहे आणि या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये तयारीला वेग आलेला आहे। लाखोंच्या संख्येने आंदोलक येणार असल्याने नवी मुंबईतील एपीएमसी 2 दिवस बंद असणार आहे। एपीएमसीतील सगळी मार्केट्स कडकडीत बंद ठेवली जाणार आहेत। या ठिकाणी आंदोलकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एपीएमसी बंद राहणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रमोद, जरांगेंचा मोर्चा उद्या नवी मुंबई धडकणार आहे आणि या पार्श्वभूमीवर या सगळ्या आंदोलकांच्या सोयीसाठी म्हणून एपीएमसी 2 दिवस बंद ठेवली जाणार असल्याचं समजतंय। काय नेमकं प्रमोद याबद्दल सांगताय? थोडंसं करेक्शन करतोय, उद्या नाही तर तो आजच नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। आता ते लोणावळ्याला आहेत आणि लोणावळ्यावरून ते निघणार आहे। त्याच्यानंतर पनवेलमध्ये त्यांचा पहिला जेवणाची व्यवस्था करण्यात आली, दुपारची जेवणाची व्यवस्था आहे। त्याच्यानंतर ते संध्याकाळी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होणार आहेत आणि जवळपास ही जी संख्या असणार आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे। जवळ ते 2.5 ते 3 लाख लोकांची संख्या असणार आहे। जे आंदोलक इतर ठिकाणी त्यांच्या आंदोलनामध्ये सामील झाले नव्हते ते आता कोकणातील आणि इतर उत्तर महाराष्ट्रातील इतर जे आंदोलक आहेत ते नवी मुंबईमध्ये येणार आहेत। त्यामुळे ही संख्या ही आता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांची राहण्याची व्यवस्था हा अत्यंत जिकरीचा विषय आहे की राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कुठे करायची। तर नवी मुंबईतील सर्वात मोठं मार्केट आहे एपीएमसी मार्केट। हे 5 मार्केट आहे, ते 5ही मार्केट आता माथाडी कामगारांनी पूर्णपणे कडकडीत बंद ठेवलेले आहेत आणि त्याच ठिकाणी रात्रीच्या वेळेस त्यांची जेवणाची व्यवस्था आणि त्यानंतर त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या व्यतिरिक्तही इतर मैदानही इतरही मैदानं त्यांनी आता घ्यायला सुरुवात केली आहे। एपीएमसी मार्केटच्या जे आजूबाजूला इतर जी मैदानं आहेत नवी मुंबईतील त्या मैदानावरही त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास आता एपीएमसी मार्केटमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये जवळपास 1 ते 1.5 लाख लोकांची व्यवस्था आहे आणि इतर ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस साधारणतः 8 ते 10च्या दरम्यान हे जे जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे हा नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। प्रचंड पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नवी मुंबईचं हे प्रवेशद्वार असल्यामुळे हा जिकरीचा प्रश्न आहे। प्रशासनावर प्रचंड मोठा भार आहे आणि त्यासाठी आता आयोजक आहेत हे आता तयारीला लागलेले आहेत। ठीक आहे प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।